ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक वादळी झाली कारण मंत्री छगन भुजबळांनी मराठ्यांच्या बोगस कुटुंबी नोंदीचे आरोप केले आणि काही पुरावेही सादर केले। त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष बावनकुळेंनी अशा प्रकारे बोगस नोंदींच्या आधारे जात प्रमाणपत्र न देण्याचे आदेश दिले। पाहूया। अरे ते खोटं लिहिलेलं आहे, त्याच्यावर मराठा समाजावर सरळ खोटं लिहिलेलं आहे, पहा ना तुम्ही। ओबीसी आरक्षण उपसमितीची बैठक खोट्या दाखल्यांवरून गाजली। बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा कुणबी अशा हाताने लिहिलेल्या खोट्या नोंदींचे पुरावे दाखवले आणि त्यानंतर खोट्या नोंदी किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र देऊ नये असे आदेश उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो मला, तुम्ही नंतर पहा। खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे। मराठी कुणबी, मराठा कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलं आहे। हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे। म्हणजे असं तुम्ही फडाफोड करून लिहिलेलं आहे, खाली मराठा आहे लिहिलं, वरती कुणबी। तुम्ही हे पहा, तुम्ही त्यांना बघायचं, त्यांनी हे कागद बघू शकता। दाखले मान्य भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये। त्यांनी एक 9-10 असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी होते आहे ते त्यांनी दाखवलं। तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे, इथे मराठा कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे। आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकार परिषदेतही खोडाखोड केलेले दाखले दाखवले। मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी जशी निवृत्त न्यायमूर्तींची समिती नेमली, तशीच समिती खोटी ओबीसी जात प्रमाणपत्र तपासण्यासाठी नेमा अशी मागणीही भुजबळांनी केली। आम्ही मागणी केली, मी आता ते काय करतो की जर कुणबी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे, तर एक खोटी कुणबी सर्टिफिकेट ज्यांना दिलेली आहे ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण, दुसऱ्या न्यायमूर्तीची, त्यांना हे काम देऊया की समिती या अशा प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असतील ते शोधा आणि थांबवा। त्याला दाखलत नाही, ते जाऊन भांगाऱ्याचं तिकडे। शेतकऱ्याचे लेकर आहेत, ओरिजिनल असताना अवलादी आमची, त्याला शेतकरी मारून खायची सवय लागलेली असल्यावर बोलत नाहीत आम्ही। त्याला आज जाण पाहिजे। आज शेतकरी संकटात सापडाय, आपण मंत्री आहेत, आपण शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहू ही त्याची भूमिका पाहिजे। तर तिकडं आरक्षणच करीत बसलाय, त्याला पागल झालेलं आहे ते। अन्न पुरवठा मंत्री आहे ना, अन्न द्यायचं काम, ते छत्र देण्याचं काम तुझं आहे, शेतकऱ्यांना ते केलं पाहिजे। आरक्षण नुसते चिवडायची सवय लागली त्याला हमेशा। शेतकरी जरा असू बघ। मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या नेत्यांना एसईबीसी आरक्षणावरून सवाल केलाय। ओबीसीत आरक्षण हवं, मग एसईबीसी ईडब्ल्यूएसचं आरक्षण नको का, असं भुजबळ म्हणाले की तुम्ही ओबीसीतून सर्व मराठा समाजाला आरक्षण मागताय। एक मराठा लाख मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे। हे आरक्षण तुम्हाला पाहिजे आहे, 10% आरक्षण जे मिळालं मराठा समाजाला ते नको आहे का? त्याच्या अगोदर दुसरं 10% आरक्षण ईडब्ल्यूएस आहे का? ओपन मध्ये सुद्धा तुम्ही होतात 50%, ते तुम्हाला नको आहे का? हैदराबाद गॅझेटवरून सरकारनं काढलेल्या GR नंतर त्या आधारे नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे। पण निजामकालीन किंवा त्यावेळच्या महसुली कागदपत्रांमध्ये नोंदी शोधताना खाडाखोड होत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। तर हायकोर्टातही आणखी रिट पिटिशन दाखल करणार असं भुजबळांनी सांगितलंय। बीडहून संजय सरोदेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.